नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आत्ता बघा, मार्गशीर्ष महिना हा संपत आलेला आहे। आता गुरुवारी 26 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यामधील लास्ट गुरुवार आहे। या दिवशी आपल्याला उद्यापन करावे की नाही करावे हा जवळपास सगळ्याच बायकांना पडलेला प्रश्न आहे। कारण का तर यामागे एकादशी त्याच दिवशी आलेली आहे, म्हणजे या वर्षातली लास्ट एकादशी या महिन्यात आहे। तर मग बऱ्याच बायकांना या दिवशी हा उपवास केला जातो एकादशीचा। पण जे आपण गुरुवार पण आल्यामुळे आणि गुरुवारच्या दिवशी उद्यापन करावे की नाही हा सगळ्याच बायकांना जवळपास पडलेला प्रश्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण या दिवशी उद्यापन करावे किंवा पुढच्या महिन्यामध्ये उद्यापन करावे, त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा, एवढीच इच्छा। तर बघा, हा एकादशी आणि गुरुवार हे असा आलेला पहिल्यांदाच योग आहे। तर काय करायचं आहे आपल्याला, तर ज्यांना उपवास आहे ना, तर त्यांनी तुम्ही फक्त तीर्थ घेऊन आणि उपवासाचे पदार्थ खाऊन जरी तुम्ही उद्यापन केले तरी चालते। कारण हे बघा, असे कुठेच दिलेलं नाही आहे की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधले जर गुरुवारी एकादशी वगैरे आले तर तुम्ही उद्यापन नाही करायचे। हे असे सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म किंवा काहीतरी अडचण नसेल तर तुम्ही शक्यतो त्याच दिवशी उद्यापन करा। तरच उद्यापन केलं तरच तुमचं व्रत हे पूर्ण झालं म्हणून समजले जाते, तरच तुम्हाला त्याचे फळ मिळते। नाहीतर त्याचे तुम्हाला फळ कारण ते व्रत पूर्ण झाले नाही हेच गृहीत धरले जाते। पण फक्त तुम्हाला अडचण नसेल तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करा आणि येणाऱ्या पौष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल। पण जर एकादशी जर नसेल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करायला काहीच हरकत नाही। कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन केले तर खूप चांगले असते असे म्हटले गेलेले आहे। तर तुम्ही काय करा, ज्यांना उपवास आहे त्यांनी फक्त तुम्ही त्या दिवशी उद्यापन केले तरी चालते। कारण कारण उपवास हा आपण देवांसाठी केला जातो, देवांना उपवास नसतो। तर तुम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवू शकतात, ते तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि ते तुम्ही ताट गाईला द्या किंवा घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं तरी चालतं तुम्ही। तर त्या दिवशी तुम्हाला ज्यांना उपवास नाहीये त्यांनी तर उद्यापन कराच। 5 बायकांना बोलवा किंवा 7 बोलवा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी एक जरी भेटली सुहासिन तरी खूप चांगलं। कारण बऱ्याच वेळा आपल्याला शहरामध्ये अशा बायका वगैरे भेटत नाही, तर मग त्यावेळेस काय करायचं, हे बघा, एकच आपण जरी भेटली तरी ते लक्ष्मी स्वरूप म्हणून तिला यशाशक्ती आपण जेवण देवावे आणि हळदी कुंकू करून आपण उद्यापनाची सांगता त्या दिवशी पूर्ण करायलाच पाहिजे। तर ज्यांना एकादशी नाहीये त्यांनी हे व्रत त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी उद्यापन केले तरी चांगले। आणि ज्यांना एकादशी आहे त्यांनी काय करावे, तर त्या दिवशी तुम्ही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही त्या दिवशी उद्यापन करा आणि तुम्ही संध्याकाळी फक्त प्रसाद म्हणून देवाचे जे पंचामृत वगैरे तुम्ही केलेलं असतं तर ते खाऊन तुम्ही व्रत, कारण एकादशीच्या दिवशी जेवण करत नाही, हे पूर्ण दिवस उपवास धरला जातो। तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवण करू शकता आणि तुम्ही त्या दिवशी पण उद्यापन करू शकतात, असे केले तरी चालते। हे बघा, आजकाल काय झाले, प्रत्येक व्हिडिओ बघितले जातात, त्यानुसार मग आपल्याला कन्फ्यूज व्हायला लागले की आपण काय करावे आणि काय नाही। पण असे कुठेही दिलेले नाहीये की एकादशीच्या दिवशी उद्यापन नाही करायचे। कारण उपवास हा आपण देवांसाठी केला जातो, देवांना उपवास नसतं। तर तुम्ही नैवेद्य करून त्या दिवशी तुम्ही उद्यापन देवाचं करू शकता। तुम्हाला माझी आजची माहिती, तर तुम्हाला काही अडचण नसली तर तुम्ही शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करा। कारण असे कुठेच दिलेले नाहीये की तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन नाही करा। जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही त्या दिवशी नक्की उद्यापन करा। आणि जर काही अडचण असेल, तुम्हाला समजा मासिक धर्म वगैरे जर असेल तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करा आणि पूजा वगैरे तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून करू घेतली तरी चालते। आणि तुम्ही जो येणारा गुरुवार पौष महिन्यातील पहिला गुरुवार असेल त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी माहिती कशी वाटली, जर माहिती चांगली वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत धन्यवाद।